सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, झालं आता वर्ष संपायला आलं. हा सेकंड लास्ट दिवस, 30 तारीख आहे आज ते. आणि आपण आहोत आपल्या गावी मुरड्यामध्ये. तर आलो इथे. झालं आपला काल तो तिकडचा पट्टा मी तुम्हाला नंतर दाखवतो. क्लीन करून झाला आहे सगळा इथला. आता हे पाठची साईड राहिले घराची. समीक्षाने तर बघा सकाळी सकाळी चालू केलं आहे आता. आणि हे बॅक साईड तर पूर्ण राहिले. बॅक साईड आज होऊन जाईल. ती काय, त्याला जास्त वेळ नाही लागणार, 1 तास लागेल, जास्त अर्धा 1 तास लागेल, होऊन जाईल. समीक्षा आणि मी या म्हटल्यानंतर काय आहे ना. तर आहे झालं. थंडी आतापर्यंत धुकं होतं, धुकं आहे अजूनसुद्धा. तर चला आता कामाला सुरुवात करूया. इकडे मंडळी यावेळेला नेट नाही, मी रिचार्ज नाही. मी त्यांना बोलवलं होतं, आमचं जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, पण ते काय आले नाहीत. फोन करून करून वैतागलो, पण अजून तरी काय आलेले नाहीत. तर सध्या आपल्यालाच काम करायचं आहे, म्हणजे आपल्याला काम करण्याचा पर्याय. बरं आहे, मोबाईल बंद, सगळं बंद, छान वाटतं. मुलं पण घरात असं असतात, बाहेर खेळतात. हे तूर बघा, इकडे थंडीमुळे यावेळेला काय तूर आलीच नाही जास्त. फुलं आली आहेत त्याला, पण ती फुललीच नाहीत. आता काय काय ठिकाणी फुलत आहेत, बघू आता काय येत आहेत नाही येत आहेत. कारण आता तर काय आपण जाणार. हां असो. तर चला का आपण काम करूया आता. हे बघा मंडळी, आता आम्ही घराची बॅक साईड आम्ही पूर्ण साफ करत आणली. हे बघा, त्या परवा केळी वाढलेल्या, त्याच्या तणूने चुकून घाव घातला, ते केळी पडली. मग आता काही कच्चीच केळी काढावी लागली. काय करा बघू आता. ते चिप्स बनतात, काय बनतात बघू. ते मस्त साफ केलं. आता इकडं फिरता येते आपल्याला बिंदास्त. बघा इथे एवढं जमा करून ठेवलं, अर्ध त्या साईडला जमा केलं. एक केळी पण तोडली. मग आता बघा घराची पाठची बाजू बघा. यावेळेला फक्त एक कमी, आपल्याकडे आळूची पानं नाही आहेत. कांदे उपटले होते. आता हे बघा, हे बघा ना, आपण तोडला होता ना मागे, हा फुटलाय कढीपत्ता. ते भरपूर रोपं झालेत. पण इथे हे तुळस आपल्या परसावनात उगवलेली. कसं वाटतं? क्लीन वाटतं ना. हे इकडे काकडे लावलेली, ते काय आली नाही, क्लीन केलं. झालं आपलं 70% काम झालेलं आहे. 70%च होणार आहे बघा. ढिगारा अर्धा तिकडे ढिगारा रचला. आता हे काल काढलेलं गवत जे होतं ना, काल बघा केवढं पण काढलं होतं, तेवढं परत जाळायचं आहे आज. आता आपल्याला फक्त मिशन हळद आहे आज आपल्याकडे. मिशन हळद करायची आपल्याला साफ. मग झालं. तेव्हा तिकडे मी तुम्हाला जाईनच. आता सगळं क्लीन केलं तिकडे. मस्त फिरू शकतो. सगळी झाडं तर मोकळीच केली. हा बघा बिचारा लिंबू आपण तोडलेला, पण तो पुन्हा आला. पण जो लाडाने आणला लिंबू, तो काय अजून झाला नाही. दाखवला तोच. हा काय हवं त्याला पाणी आणते घाल जरा. पाणी सुकलं ते सगळं. नारळी बघा काल रिकाम्या केल्या सगळ्या. म्हणजे झालं आपलं इकडे गवत काढण्याचं काम चाललंय. आपलं इकडे आपली बाग बगीचा साफ करण्याचं चाललंय. मुंबईला तिकडे आज फॉर्म भरत असतील राहिलेले जे उमेदवार असतील, जे इच्छुक, ज्यांना पक्षाचे आज भेटले असतील फॉर्म, काल भेटले असतील, काल संध्याकाळपर्यंत भेटले असतील, त्यांचा आज 5 वाजेपर्यंत वेळ आहे त्यांना फॉर्म भरायचा. तर आज लास्टची मुदत आहे, 30 डिसेंबर आहे. तर इच्छुकांची आज जबरदस्त गर्दी असेल. काही जण आधीच भरून मोकळे झाले असतील.
23 ते 30 तारीख होती, त्यातला आज लास्टचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आता आपल्याला 2 तारखेला कळेल एक्झॅक्ट कोण उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह काय आहे ते आपल्याला 2 तारखेला कळेल. कारण उद्या अर्जांची छाननी आहे. परवा 1 तारखेला अर्ज परत मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर 2 तारखेला चिन्ह वाटप आणि फायनल उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. यार मुंबईला ते वातावरण तापलं आहे, आपल्या इकडे हे वातावरण तापलं आहे. तर असं सगळी मजा आहे. आपण जाऊच इलेक्शनची मजा बघायला, गंमत बघायला. इलेक्शन ही मजा नाही आहे. इलेक्शन एक धोरणात्मक प्रक्रिया आहे, पॉलिसी मेकिंगची प्रक्रिया आहे. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये ती किती चोखपणे राबवली जाते हे आपण सगळेच बघतो आहे. असो, मतदान आपला अधिकार आहे, नक्कीच मतदान करायचं आहे आपल्याला. कारण भले 5 वर्षांनी असू दे, पण आपला तो अधिकार आहे, तो बजावलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल काय हा येऊन फायदा नाही, तो येऊन फायदा नाही, पण तुमचा अधिकार तर बजावा, बरोबर की नाही. आता सध्या हेच बोलायचं आपल्या हातात आहे, अधिकार तर बजावा आणि बजावलाच पाहिजे. तर हळदीचा पट्टा आपल्याला थोडा रिकामा करायचा आहे. ही तुम्हाला जी काल भांबुर्डी बोलत होतो ना, हा बघा भांबुर्डीचा पाला, जो इकडे या साईडला पोपटीमध्ये यूज करतात फ्लेवर येण्यासाठी, तो भरपूर आहे आपल्या शेतात. कारण ती भांबुर्डी असणं ती जमीन पकडून असते आणि ती शक्यतो मुळापासून उपटावी लागते. कारण मुळं आतमध्ये राहिली की पुन्हा ती उगवते. तिला थोडंसं जरी पाणी भेटलं ना, तिला काही जास्त पाण्याची गरज नसते. हे बघा सगळी भांबुर्डी आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे का, हळदीचा आता जीव लागत नाही. तुम्ही हळद बघा कुठेच हिरवी नाही, ही एक सोडली तर. मग आता तिला थोडंसं पाणी लागेलच ना, मग त्यासाठी आधी तिचं हे सगळं काय नाही, तिचं खाऊ सगळा ही घेईल आणि तिला आतमध्ये वाढू देणार नाही. तर बघू आता, म्हणजे करायलाच पाहिजे. हे बघा इकडे काल बघा आपण आपली बाग पूर्ण आपण क्लीन करून घेतली. हे बघा झाडं बिडं बघा सगळे, बघा सगळा पेरू चिकू फक्त लगडलेत. पेरूला यावेळेला एक पण पेरू नाही, चिकू मात्र भरपूर आलेत. घेऊन जायचेत आपल्याला, बघू. केवढे खायला भेटत आहेत, केवढे काय करायला भेटतात. हे बघा झाडं सगळी मोकळी केली. ही बघा झाडं सगळी मोकळी केली. चिकू आलेत, भरपूर आलेत. हे बघा हा पण, हे झाड पण आपण केलं आपलं काय काजू. त्याचा मोहर आता काय माहिती, आलेला मोहर राहतोय. पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणा. सगळं आहे, राहील तो राहील. बघा हा मोहर असा करपल्यासारखा दिसतोय. काल इकडच्या वरच्या फांद्या पण थोड्या उडवल्या, कारण सूर्यप्रकाश भेटत नव्हता, अंधार सगळा होता इथे. मग हे बघा सगळं क्लीन केलं इकडे पुढपर्यंत. आपला जांभूळ मस्त आला, एवढ्या ह्याच्यात राहून सुद्धा जांभळाचं झाड मस्त झालं. हे बघा जांभळाचं झाड बघा मस्त झालं, आणि ते वाढते पण पटापट. पुढपर्यंत रिकामा केला पट्टा सगळा. त्याला पाणी पाहिजे फक्त. फवारणी पाहिजे होती. आता काय सगळं यायला काय लोचाच झाला सगळा. मस्त ना, इथं आलं एकदम थंडावा वाटतंय, ऊन बिन काहीच नाही, मस्त. मस्त इथे चटई टाकून मस्त गप्पा माराव्यात छान.
चिकू बघा, प्रत्येक फांदीला आहेत चिकू. पेरू मात्र नाही ते यायला, काहीच नाही पेरू. हे बघा ह्या हळद, हे बघा किती भांबुर्डी आहे. काय आहे ते खाऊ भेटेल तिला तिचं. ही सगळी क्लीन केली पाहिजे आता. आता बाग वाटते ना आपली, बाग वाटते बाग. हे बघा आतमध्ये बघा सरडा बघा केवढा आहे. ह्या अशा आतमध्ये प्राणी लपून बसतात. हे बघा पळाला बघा आपल्याला बघून. जमेल तसं आपण क्लीन केलं आहे दोघांनी, समीक्षा आणि मी मिळून. हा फक्त मंडळी जेव्हा हे बघा ह्याला पण मोहर, या काजूला बघा, हा काजू बारका आहे पण ह्याला मोहर भरपूर आला आहे. ह्याला मोहर छान पकडला आहे. हे बघा चहाची पात आपली भरपूर झाली आहे, चहाची पात. हळद तुम्ही म्हणाला हळद अशी काय आली, तर हळद आता ह्या सीझनला मंडळी अशीच होते. काय काय लोक हळद काढतात देखील या सीझनला, पण आपल्याला नाही काढायची, आपल्याला बघू ठेवायची ती. बघू तर ठेवायची, अजून निर्णय घेऊ, आपण घेतला नाही. पण पुढच्या वर्षीच काढू. हे बघा मंडळी आता जरा मार्केटला जातोय, समीक्षा आणि मी. जरा बोललो चिकन घेऊन येऊया, चिकन. फिरूनच येऊया जरा. मंडळी ही बघा आपली जगबुडी नदी. पण या नदीत सध्या काय आहे काय समजत नाही. वाळू उपसा करतायत, हे वाळू उपसतायत वाटतं समीक्षा. काय काय करतायत काय माहिती, का बंधारा घालतायत, बंधारा करतायत समीक्षा. वाळू एवढी टाकले, जर कोणाला काय माहिती असेल तर सांगा कोणाला काय. नदीत मगरी भरपूर आहेत. आज बघा, आज आपण पाठचं परसावण आणि पाठमध्ये घराची बॅक साईड आणि हळद आज रिकामी केली. रिकामी म्हणजे मोकळी केली बेनून. हां असं वाटतंय फिरायला. आता हिरवी नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतंय बघा. हे बघा कशी वाटते, मोकळी वाटते ना. सूर्य मावळायला गेलाय बघा. आता ॲक्च्युली याला माती चढवायला पाहिजे होती, पण आता माती चढवायला बापरे बाप आता जोर नाही. त्याला कोळपणी यंत्र पाहिजे होतं, म्हणजे दोन्ही साईडनं मातीवरती चढते ना तसं. मस्त ना. चला आपलं काम झालेलं आहे आता, मोस्टली काम तर झालेलंच आहे. आता काम कुठलं पेंडिंग आहे, आळी करायची झाडांना. गोल असे पण सर मारतो ना, असे राऊंड झाडाभोवती.
पाणी साचायला. मस्त. आकाशात चंद्र पण आलेला आहे. चंद्रावर जाऊया बघू काय दिसतंय चंद्रात. बघा जरा. हरण दिसतंय ना. बघा काय दिसतंय चंद्रात. सांगा मला. किती जवळ आले चंद्र बघा. मेन रियालिटी बघा. धुकं लागेल परत. ह्याला पण मोहर आला होता बघा याला. या काजूला धरणार नाही. मला नाही वाटत धरेल. आपल्या आंब्यांना कधी मोहर येते काय माहिती. हे जे आंबे आणले होते ते आपण वयाने थोडे बहुत मोठे आणले होते. हा एक. अजून कुठे गेला आंबा. हा एक. आणि बाकी हे जो पुढचे जो 2 आंबे आणले होते ना ते खूप छोटे छोटे आणले होते आम्ही. याला भरपूर मोहर पकडले. संध्याकाळ झाली आता. तनू गट्टूला आता ह्या वेळेला काय टाईमपास नाही. मोबाईल वगैरे काय नाही. नाही मोबाईल आहे पण त्याला हे नाही नेट नाही आमच्याकडे. तर आता मस्तपैकी त्यांनी वर्णे काकांकडनं कौल घेतलं आहे. कौल फ्राय बनवायचे त्यांना. कौल फ्राय काय आता मस्त की पाणी बिणी तापत ठेवलं आहे. चला मी तर बाबा काय करतो असं उभ्या मस्त फेरफटका मारत असतो बागेतनं. छान माझा एक तो टाइमपास आहे. आलं गवत पण आपण मोस्टली जे काढत आणलंय ते जाळत आणलंय. काढलंय ते जाळले सॉरी. गवत आहे परत ते वाढणारच म्हणा. बोरिंग पण आपण रिकामी केली पूर्ण. पाठचा भाग पण क्लीन पूर्ण. आता बच्चे कंपनीचं बघा हे चाललंय. इथे मस्त आहे की लसूण सोलायचं काम चाललंय. सोला कसं वाटतं मंडळी. आल्या त्या दिवशी कसं वाटत होतं ना आणि आता कसं वाटतंय. आल्या त्या दिवशी एकदम भयान वाटत होतं आणि आता मस्त वाटतं. आता एकदा शेणकोला बसला नाही याच्यावर मस्त होऊन जाईल. 7 वाजलेत आणि आता समीक्षाने बघा इथे मस्त की चहा आणि टोप बटर आणलेत. आम्ही अंगणातच बसलोय. आज चुलीवरचा चहा नाही. आज आपला गॅसवरचा चहा. इकडे गट्टू पण आहे. मी बसलोय फोर्चमध्ये. मस्त ना. छान वाटतंय. मंडळी समीक्षा आज आम्ही चिकन आणलं जाऊन खेळला. ते हे बघा हे मुलांच्या कौल फ्रायसाठी तिने बोनलेस चिकन तयार करून ठेवलं आहे. आणि आपलं चला गावी आल्या मंडळी आम्ही पहिल्यांदाच चिकन खातो आहे. आता इकडे मसाल्याची तयारी. मंडळी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे. आणि हा बघा मुलांचं इकडे बघा कौल फ्राय चाललं आहे. मी तुम्हाला दाखवतो आता कौल फ्राय कसं बनवतात ते बघूया.
हे बघा इकडे बघा कौल फ्राय. हा तो हा 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 खरंच वास पण येतो छान. दोघंच ट्राय करतात मगापासून. कौल फ्राय. दक्षू कसं झालंय? आमच्याकडे बघा. थांबा आधी मी खातो, आधी तुम्ही टेस्ट करा. मुलांना एक वेगळाच आनंद आहे. आपण स्वतः बनवतात ते. हा बघा दक्षने मला एक पीस दिलाय गरमागरम. छान खाऊन बघा, वाफ येते बघा. नाही मी मुद्दामून नाही सांगत आहे, पण अप्रतिम मस्त वाटतं. आणि आपल्या मुलांनी बनवलं तर अजून छान वाटतं. ज्युसी झालं एकदम अजून अजून बनव. मस्त. एक मिनिट अजून टाकतो छान झालं. अरे थांब दक्ष. इधर माती अंग खराब करशील. अरे अंड खराब आहे तुझं, माती नाही ठेव इथं. थांब थांब ठेवतो. थांब जर झाकण ठेव. थांबा. तेल सांडशील हा.